नमस्कार. पोलीस भरती सामान्य विज्ञान या ऑनलाईन कोर्सला आपण सुरुवात केलेली आहे आणि त्यातला पहिला टॉपिक म्हणजेच जीवशास्त्र आपण सुरुवात केलेली. जीवशास्त्रामधला पण पहिला टॉपिक म्हणजेच मानवी जीवशास्त्र हा टॉपिक आपण आता बघत आहोत. मानवी जीवशास्त्रामध्ये आपल्याला एकूण 9 टॉपिकचा अभ्यास करायला लागतो आणि त्यातला पहिला टॉपिक म्हणजेच रक्ताभिसरण संस्था हा टॉपिक सविस्तर आपण बघितलेला आहे. सविस्तर स्पष्टीकरण केलेलं आहे मी. त्याचा एक रिव्हिजन व्हिडिओ टाकलेला आहे. त्याच्यावरती एक टेस्ट सेट केली होती. ती टेस्ट पण आपण बघितलेली आहे. टेस्टचं एक्सप्लेनेशन व्हिडिओ सुद्धा मी बनवलेला आहे आणि नोट्सची पीडीएफ पण तुम्हाला दिलेली आहे आणि टेस्टची पीडीएफ सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍपमध्ये बघायला भेटतील. आणि अजून एक महत्त्वाची सूचना, डेमो लेक्चर जे काय चालू होते त्यातला हा सर्व शेवटचा व्हिडिओ असणार आहे. हा जो व्हिडिओ तुम्ही आता बघत आहात तो डेमो लेक्चर म्हणून शेवटचा असणार आहे. म्हणजेच तुम्ही ऍडमिशन जरी घेतलेलं नसेल तरी सुद्धा या लेक्चर्स पर्यंत म्हणजे आता जे तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओ पर्यंतचे व्हिडिओ तुम्ही फ्री मध्ये बघू शकता. उद्यापासून जे कुठले व्हिडिओ येतील ते व्हिडिओ फक्त कोर्स परचेस ज्यांनी केलेला आहे त्यांनाच फक्त बघायला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी कुणी ऍप्लिकेशन डाउनलोड केलेलं नसेल त्यांनी आत्ताच ऍप्लिकेशन डाउनलोड करा. प्ले स्टोर ओपन करायचे आणि प्ले स्टोर मध्ये एक्सलन्स MPSC योगेश शेलार या नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे. ठीक आहे. रक्ताभिसरण संस्था आपला हा पहिला चॅप्टर कंप्लीट झालेला आहे शिकून. आज आपल्याला दुसरा चॅप्टर बघायचा आहे म्हणजेच कुठला, श्वसन संस्था. आता श्वसन संस्था म्हटलं बरं, आता व्यवस्थित लक्षपूर्वक आहे का? एक 20-25 मिनिटं 30 मिनिटं एका जागेवरती बसायचे. व्हिडिओ स्टार्ट केलेला असेल तर उठायचं नाहीये जागेवरनं. व्हिडिओ संपेपर्यंत व्यवस्थित एका जागेवरती बसून व्हिडिओ बघा. श्वसन संस्था ज्यावेळेस म्हणतो ना आपण त्यावेळेस त्यामध्ये आपल्याला फुफ्फुसाचा अभ्यास करायला लागतो. दोन्ही फुफ्फुस, उजवं फुफ्फुस, बरगड्यांच्या आतमध्ये फुफ्फुस असतात आपली, हे जे दिसतंय ना आपल्याला या फुफ्फुसांचा अभ्यास करायला लागतो. आता नीट याचं फंक्शनिंग समजून घ्या. ज्यावेळेस आपण नाकावाटे हवा आतमध्ये घेतो ती हवा आतमध्ये गेल्याच्या नंतर श्वसन नलिकेद्वारे ही जी दिसतीये या ठिकाणी ही श्वसन नलिका, ही श्वसन नलिका किती सेंटीमीटरची असते हा असा प्रश्न विचारतात. तर 10 सेंटीमीटरची असते. किती सेंटीमीटर? 10 सेंटीमीटर. आता श्वसन नलिकेद्वारे ती हवा आतमध्ये जाते. नंतर ती कुठे जाते? फुफ्फुसात जाते. फुफ्फुसात. आणि फुफ्फुसात रक्त सुद्धा हृदयातून, हृदय कुठं असतं या ठिकाणी मधोमध, मी रंग बदलतो थोडासा, ग्रीन कलर घेतो. चला, या ठिकाणी जर बघितलं आपण हृदय असतं, सेंटरला असतं. आपण डावी साईडला म्हणतो पण हृदय ऍक्च्युली सेंटरला असतं, पण थोडस डाव्या साईडला सरकलेलं असतं. थोडस डाव्या साईडला म्हणजे पार डाव्या साईडला इथं नसतं किंवा इथं नसतं, सेंटरलाच असतं पण किंचित डाव्या साईडला सरकलेलं असतं म्हणून आपण डावी साईड असं म्हणतो. ठीक आहे. आता हृदय या साईड या ठिकाणी असतं. हृदयातून पण रक्त कुठं जातं? फुफ्फुसात जात असतं. आणि नाकावाटे जी हवा आपण घेतली ना ती हवा पण फुफ्फुसाद्वारे ती म्हणजे फुफ्फुसापर्यंत शेवटी जात असते. आता फुफ्फुसाच्या शेवटी इथं बारीक 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 असे वायुकोश असतात. म्हणजे एक बारीक बारीक फुगे असतात. फुगे वायुकोश असतात. त्या वायुकोशापर्यंत म्हणजे बघा, नाकातून हवा घेणार आपण, ती घशातनं जाणार, श्वसन नलिकेतून जाणार, शेवटी फुफ्फुसात जाणार आणि फुफ्फुसातून सर्वात शेवटी हा जो फुगा असतो ना हे वायुकोश, या वायुकोशांमध्ये ती हवा जाणार आणि त्या वायुकोशांमध्ये ती कार्बन डायऑक्साईड म्हणजे रक्त पण तिथपर्यंत आलेलं असतं आणि इथं जो ऑक्सिजन घेऊन आलेला आहे ते वारं, ते ऑक्सिजन, त्यांच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची अदलाबदल होते. हे खूप डिटेल झालं, लक्षात ठेवायची गरज नाही. मी फक्त फंक्शनिंग सांगतोय की हे कसं काम करतं फुफ्फुस, एवढा पार्ट फक्त लक्षात ठेवा. सिंपल एक लाईन लक्षात ठेवायच्यातली, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन यांची अदलाबदल कुठे होतीये? फुफ्फुसामध्ये होतीये. म्हणजे थोडक्यात रक्त शुद्ध करण्याची क्रिया कुठं होतीये? फुफ्फुसात होती. हाच प्रश्न विचारतात, रक्त शुद्ध कुठं होतं? फुफ्फुसात होतं. रक्त शुद्ध कुठे होतं? तर फुफ्फुसात होतं. हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. रक्त शुद्ध कुठे होतं? फुफ्फुसामध्ये होतं. आणि हृदयाचं कार्य काय? शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे. हे कुणाचं कार्य? हृदयाचं. फुफ्फुसाचं कार्य काय? रक्त शुद्ध करणे. हे फुफ्फुसाचं कार्य. ठीक आहे. आता इथं काळ्या रंगाने एक फुफ्फुस दाखवलेलं आहे मी. हे काळा रंग मी का दाखवला तुम्हाला प्रश्न पडला असेल. जे कोण सिगरेट पितात किंवा हुक्का पितात किंवा दुसरं काय असेल म्हणजे धूम्रपान करतात, धूर ज्याच्यातनं बाहेर पडतो, असं काही ना काहीतरी ते करतात. मग त्यांचं फुफ्फुस हळूहळू 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 हे असं काळ पडत जातं. त्यामुळं म्हणजे अति धूम्रपान जर केला ना
तर फुफ्फुसाचा कॅन्सर होतो, कर्करोग होतो, फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. बस हे एक्सप्लेनेशन जे काही सांगितलेलं आहे त्यातला एक पॉइंट सोडला तर तुम्हाला कुठलाच प्रश्न विचारत नाहीत. एक पॉइंट, कुठला पॉइंट? फुफ्फुसाचं कार्य काय? रक्त शुद्ध करणे हे फुफ्फुसाचं कार्य आहे. बस या सगळ्या एक्सप्लेनेशन मधून एवढा एकच पॉइंट लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, आता पुढचा पॉइंट बघू आपण. परत तेच घेतलेले मी फुफ्फुस. इथं श्वसन नलिका, ही 10 सेंटीमीटरची श्वसन नलिका असते. इथून वायू येणार, असा वायू आतमध्ये गेल्याच्या नंतर सर्वात शेवटी इथं बारीक 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 अशी फुगे असतात. त्या फुग्यांमध्ये काय होती, ती हवा जाते आणि रक्त जे असतं, इथं हृदय आहे, हृदयातून पण रक्त इथपर्यंत आलेलं असतं आणि तिथं कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनची अदलाबदल होते. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघू. तीच डायग्राम मी इथं काढून दाखवलेली आहे बघा, हाताने काढलेली. इथं वायुकोश दाखवलेले आहेत मी असे. हे दिसायला जरी मोठे काढले असतील ना तरी ते एवढे बारीक असतात ना, एक वायुकोश आपल्या डोळ्याला सुद्धा दिसणार नाही. बघा परत काय म्हणतोय, हा एक फुफ्फुस आहे ना, एक फुफ्फुस, या एका फुफ्फुसामध्ये 300 कोटी वायुकोश असतात. 3 अब्ज, 300 कोटी, 300 कोटी म्हणजे 3 अब्ज वायुकोश असतात. म्हणजे हिथं 3 अब्ज आणि हिथं 3 अब्ज म्हणजे 6 अब्ज वायुकोश आपल्या फुफ्फुसांमध्ये असतात. बारीक 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 फुगे असतात, त्याच्यामध्ये ती हवा जात असते आतमध्ये, ते वायुकोश. ठीक आहे, हे खूप डिटेल होते पण काही हरकत नाही, समजण्याचा पार्ट आहे, फक्त समजून घ्या. जिथं जिथं महत्वाचे पॉईंट येत आहेत, जिथं प्रश्न विचारतात ते पॉईंट्स मी तुम्हाला सांगतच जाणार आहे. आतापर्यंत जे काही लेक्चर झालेले त्यातला लक्षात ठेवण्याचा पार्ट फक्त एकच आहे, तो म्हणजेच फुफ्फुसाचं कार्य काय, रक्त शुद्ध करणे. बस एवढाच लक्षात ठेवायचं इथं. ठीक आहे, पुढचा पॉईंट बघा आता. श्वसन संस्था. आपण कुठला टॉपिक बघतोय? श्वसन संस्था. आता श्वसन संस्था जर बघितलं ना तर त्या श्वसन संस्थेचे मी गट केलेले आहेत, 3 गट केलेले आहेत. त्यातला पहिला गट येतो श्वसन संस्थेमधील टप्पे. आता एक मिनिट, फक्त पेन बदलतो. श्वसन संस्थेमधील टप्पे. मग टप्पे किती असतात, काय असतात असं काही विचारणार नाही, पण तरी पण लक्षात ठेवा, टप्पे किती असतात? 3 असतात. टप्पे शब्द जर आला तर 3 असं उत्तर लिहायचं आपल्याला. श्वसन संस्थेमधील टप्पे किती? तर 3 असतात. 8वी का 9वीच्या पुस्तकात दिलेला आहे, 3 आकडा दिलेला आहे. जर तिथनं उचलला प्रश्न तर 3 उत्तर देतील, म्हणून मी हे तिथं भर देतोय. आणि श्वसनाचे मुख्य प्रकार किती? तर 2 प्रकार असतात. श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2. आणि श्वसनाच्या प्रक्रियेतील टप्पे किती? 3. 2 आणि 3 मध्ये कन्फ्युजन होऊ शकतो. टप्पे लक्षात ठेवा. समजा एक लिंक करण्यासाठी सांगतो बघा, बॉल जर सोडला तर त्याचे 3 टप्पे पडतात. बॉल जर सोडला तर त्याचे 3 टप्पे पडतात. मग टप्पे म्हटलं तर 3 लक्षात ठेवा, 3. आणि श्वसन ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपण 2 क्रिया करतो, श्वास घेतो आणि सोडतो. म्हणजे काय बोललं? 2. म्हणजे श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2. 2 आकडा पण मी लिंक करून दिलेला आहे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. श्वसनाचे प्रकार किती? 2. आणि श्वसनाचे टप्पे किती? 3. दोन्ही लक्षात कसं ठेवायचं ते सुद्धा सांगितलेले. आता पुढचा पाठ बघू. श्वसनाचे टप्पे 3 सांगितले. पहिला टप्पा बघा आता नीट, जशी स्टोरी सांगतोय तशी तुम्ही इमॅजिन करा तुमच्या डोक्यात. बाह्य श्वसन. बाह्य श्वसन म्हणजे नाकाद्वारे श्वास आत घेणे आणि श्वास सोडणे. आता आपण कुठे आहे? नाकापर्यंतच. श्वास घेणे आणि सोडणे. आता दुसरा टप्पा येतो अंतश्वसन. आता ज्या वेळेस नाकाद्वारे हवा घेतली, ती फुफ्फुसापर्यंत गेली, फुफ्फुसातून ते ऑक्सिजन रक्तात गेला आणि रक्ताद्वारे, आता समजा तुम्ही रनिंग करताय सकाळ सकाळ, म्हणजेच पायातल्या पेशींना ऑक्सिजनची गरज असते. पायातल्या पेशींना कार्य करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते. आता तो ऑक्सिजन जो पायातल्या पेशीपर्यंत पोहोचवणार ना, त्यावेळेस ते रक्त आणि पेशी त्यांच्यामध्ये वायूंची अदलाबदल होत असते. नीट बघा, पहिल्यांदा नाकावाटे तुम्ही ऑक्सिजन घेतला, तो फुफ्फुसात गेला, फुफ्फुसातून तो रक्तात गेला आणि ते रक्त फायनली कुठं पोहोचवणार आहे? पायातल्या पेशींपर्यंत पोहोचवणार आहे, किंवा हातातल्या पेशींपर्यंत पोहोचवणार आहे, किंवा शरीरातल्या सर्व पेशींपर्यंत पोहोचवणार आहे. सिंपल आहे. हवा नाकावरती तो आत घेतली, नंतर ती फुफ्फुसात गेली, फुफ्फुसातून रक्तात गेली आणि रक्तातून सर्व पेशींमध्ये ते ऑक्सिजन गेलं. आता अंतश्वसन म्हणजेच काय? रक्त आणि
पेशी, रक्त आणि पेशी यांच्यामध्ये जी वायूंची अदलाबदल होती त्याला काय म्हणायचं? अंतःश्वसन. आता ऑक्सिजन कुठपर्यंत पोहोचलेलं आहे? पेशीच्या आतमध्ये ऑक्सिजन गेलेला आहे. आता पेशी त्याला काय म्हणायचं? पेशी श्वसन. आता पेशी श्वसन म्हणजे काय? नीट बघा. पेशीच्या आत पेशीत ऊर्जा तयार करणे. पेशीत ऊर्जा तयार करणे. नीट लक्षपूर्वक ऐका. आता परत एकदा स्टोरी मी सांगतो. रनिंग करताय तुम्ही, हे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. रनिंग करताय याचा अर्थ पायातले पेशी कार्यरत आहेत. किंवा जिमला गेलेले बायसेप मारताय तुम्ही, बायसेप मसलचा वर्कआउट चालू आहे, बायसेपच्या मसल्सला तिथल्या पेशींना ऑक्सिजनची गरज आहे. कुठलं पण एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवा तुम्ही. रनिंगचं घेऊ आपण. सगळेजण रनिंग करता तुम्ही, पायातल्या पेशींना ऑक्सिजनची गरज आहे. आता तुम्ही नाकाद्वारे काय घेणार? ऑक्सिजन आतमध्ये घेणार. म्हणजे कुठलं श्वसन झालं ते? बाह्य श्वसन. नाकाद्वारे श्वास घेणे आणि सोडणे म्हणजेच काय? बाह्य श्वसन. नंतर काय? अंतःश्वसन. म्हणजेच ते नाकाद्वारे ऑक्सिजन जो गेला फुफ्फुसात गेला, फुफ्फुसातून रक्तात गेला आणि रक्तातून त्या पायातल्या पेशींपर्यंत गेला. म्हणजे रक्त आणि पेशी यांच्यामध्ये जी वायूंची अदलाबदल झाली त्याला म्हणायचं अंतःश्वसन. ठीक आहे. हा 8वीच्या का 9वीच्या 8वीच्याच पुस्तकात आहे बघा. 8वीच्या पुस्तकातला पार्ट आहे, सिलेबसचा पार्ट आहे आपला. त्यामुळे हे सांगणं माझं इथं कर्तव्य. इतर कुठल्याच क्लासला हा पॉईंट शिकवणार नाही. आलेले जे काही 4-5 प्रश्न असतील ते सांगून देतील तुम्हाला, हे असे प्रश्न आले होते. संपला चॅप्टर. ठीक आहे. परत एकदा बघा. रनिंग करतोय, उदाहरण घेतलेले आपण. पेशी पायातल्या पेशीपर्यंत ऑक्सिजन गेला. आता पेशीच्या आतमध्ये ती पेशी काय करणार? आता रनिंग करायची आहे तुम्हाला. रनिंग करण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता आहे. मग ती ऊर्जा तयार करण्यासाठी पेशीत एक क्रिया घडते. मग ती क्रिया म्हणजेच थोडक्यात पेशीच्या आत ऊर्जा तयार करण्याच्या क्रियेला काय म्हणायचं? पेशी श्वसन. परत एकदा रिपीट करतो. पेशीच्या आत म्हणजे पायातली पेशी ज्या आहेत ना, त्या पायातल्या पेशींमध्ये ऊर्जा तयार करण्याच्या क्रियेला काय म्हणणार आपण? पेशी श्वसन. ठीक आहे. खूप डिटेल 2-3 वेळा रिपीट केलं, लक्षात राहिलं असेल अशी अपेक्षा ठेवतो. आणि आता पुढचा पार्ट घेतो. इथला पार्ट कंप्लीट झाला. आता पुढचा पार्ट बघूया. श्वसन संस्थेमधील घटक. आता पहिल्यांदा नाकाद्वारे आपण हवा आतमध्ये घेतो. किती असतात काय असतात ते लक्षात नाही ठेवूया. घटक किती असतात काय असतात असा काही प्रश्न विचारणार नाही. टप्पे किती असतात? 3 हे विचारू शकतात. श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2 हे पण लक्षात ठेवा, विचारू शकतात. लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलं मी? बॉल सोडला की 3 टप्पे पडतात. टप्पे किती? मग 3. आणि श्वसनाचे मुख्य प्रकार. श्वसन करताना आपण 2 क्रिया करतो. श्वास घेतो आणि सोडतो. 2 क्रिया करतो. म्हणजे श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2. हे लिंक करण्यासाठी सांगितले. आकडा लक्षात ठेवण्यासाठी मी हे शॉर्टकट सांगितले. आता घटक मध्ये पहिला पॉइंट नाकपुड्या. नाकामध्ये बारके बारके केस असतात बघा. आणि एक चिकट असा द्रव सुद्धा असतो त्याच्यामध्ये. आपण त्याला बोली भाषेमध्ये शेंबूड असं म्हणतो बघा. शेंबूड. तो शेंबूड फक्त सर्दी झाल्यानंतरच नाही, तो कधी पण आपल्या नाकामध्ये एक चिकट द्रव कंटिन्यू स्रवत असतो. कंटिन्यू. तो जर जास्त झाला ना, नाकाला जर धार लागली, त्यावेळेस त्याला आपण शेंबूड असं म्हणतो. बघा, नाकपुड्यांमध्ये बारीक केस असतात आणि श्लेष्मल नावाचं एक चिकट द्रव असतो. चिकट द्रव ज्याला आपण बोली भाषेत शेंबूड असं म्हणतो. श्लेष्मल हा द्रव आणि ते बारीक केस हवा शुद्ध करण्याचं कार्य करतात. तुम्ही हवेतनं जे काही धूळ वगैरे घेता ना, ती धूळ हिथंच चिटकून राहते. ज्यावेळेस तुम्ही बाहेर गाडीवरती, 2 व्हीलरवरती 100-125 किलोमीटर प्रवास करता ना आणि झोपता रात्री, आणि सकाळी उठल्याच्या नंतर नाकामध्ये ती सगळी धूळ एकत्र जमा झालेली असते बघा. ती कुणी साफ केलेली आहे? ते नाकपुड्यांनी ती हवा साफ करून हवा ती आतमध्ये पाठवलेली असते. म्हणजे नाकपुड्यांचं कार्य काय असतं? हवा शुद्ध करणे. बस एवढाच पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. नंतर घसा या ठिकाणी श्वसन नलिका म्हणजे श्वसन संस्था आणि पचन संस्था या दोघांमध्ये कार्य करतो घसा. बस एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचं इथं. पुढं श्वसन नलिका. इथं एकच पॉईंट लक्षात ठेवा की 10 सेंटीमीटर श्वसन नलिका जी असते ना, ती इथं चालू होते आणि या ठिकाणी एंड होते. म्हणजे इथून इथपर्यंतचा पार्ट जो आहे तो काय 10 सेंटीमीटरचा असतो. ठीक आहे. पुढचा आता त्याच्या पुढे काय असणार आहे? फुफ्फुस. दोन्ही साईडला राईट लेफ्ट, उजवा आणि डावं असे 2 फुफ्फुस असतात. हृदय थोडंसं डाव्या साईडला सरकलेलं असतं ना, म्हणून डाव्या साईडचं फुफ्फुस जे आहे ते थोडंसं छोटं असतं. परत एकदा सांगतो, हृदय थोडंसं डाव्या साईडला सरकलंय ना, म्हणून डाव्या साईडचं फुफ्फुस थोडंसं छोटं असतं. ठीक आहे.
आता फुफ्फुसाच्या सर्वात शेवटचा घटक कुठला असतो? वायुकोश, म्हणजे बारीक बारीक फुगे. हे डोळ्यासमोर चित्र आणा बघा, मी मागे जे काय डायग्राम दाखवलेले आहेत ना तुम्हाला, ते डायग्राम डोळ्यासमोर तुम्ही आणा. सर्वात शेवटचा घटक कुठला असतो? वायुकोश. आता परीक्षेला विचारण्यासारखा यातला एकच पॉइंट आहे, एवढ्या घटकांमध्ये श्वसन नलिकेची लांबी किती असते? 10 सेंटीमीटर असते. बस एवढाच एक पॉइंट विचारण्यासारखा आहे पोलीस भरतीला. ह्याच्यामध्ये इथं काहीच नाही विचारणार तुम्हाला, इथं पण नाही, इथं पण नाही, इथं पण नाही, कुठलाच पॉइंट विचारण्यासारखा नाही. हा एवढाच एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. ठीक आहे, आता इकडचा पार्ट घेऊ आपण. श्वसनाचे प्रकार किती? आता पेशी श्वसनकडे परत येतो मी. रनिंगचं उदाहरण परत कंटिन्यू करतो मी. रनिंग ज्यावेळेस करतो ना आपण, त्यावेळेस पायातल्या पेशींना ऑक्सिजनची गरज असते. मग पेशींच्या आतमध्ये ऑक्सिजन गेला ना, नीट लक्षपूर्वक ऐका, पोलीस भरतीला जे काही प्रश्न विचारतात ना, ते या घटकावरती सर्वात जास्त विचारतात. श्वसन संस्था टॉपिक जो आहे ना, त्यातला सगळ्यात जास्त प्रश्न इथं विचारतात. त्यामुळे इथनं पुढचा पार्ट जो आहे तो व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय. श्वसनाचे मुख्य प्रकार किती पडतात? 2. त्यातला पहिला प्रकार येतो ऑक्सी श्वसन. आता जस्ट तुम्ही रनिंग करण्यासाठी ग्राउंडवर उतरलेला आहात, म्हणजेच तुमच्या शरीरात ऑक्सिजन थोडाफार प्रमाणात आहे असं लक्षात ठेवा. जस्ट तुम्ही ग्राउंडवरती उतरलाय म्हणजे शरीरात तुमच्या ऑक्सिजन आहे. म्हणजेच ज्यावेळेस पेशीत ऊर्जा तयार करताना ऑक्सिजन असतो, त्यावेळेस त्याला म्हणायचं ऑक्सीश्वसन. काय म्हणायचं? ऑक्सीश्वसन. आणि याच्यातून 38 ATP एवढी ऊर्जा तयार होते. खूप जास्त प्रमाणात ऊर्जा तयार होते एका ग्लुकोज पासून. आणि दुसरा प्रकार जो आहे तो विनॉक्सी श्वसन. आता रनिंग करतोय, रनिंग करता 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 काय होतं, 1000 मीटर, 2000 मीटर, 3000 मीटर, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असेल. 1600 मीटरचा मारत असाल तुम्ही टाइम लावून, तर 1200-1300 मीटर गेल्याच्या नंतर दम लागायला सुरुवात होते, क्रॅम्प यायला सुरुवात होते. म्हणजेच त्यावेळेस तुमच्या शरीरातला, पायातल्या पेशींमधला ऑक्सिजन संपलेला असतो, तिथं ऑक्सिजन नसतो. म्हणजेच अशा वेळेस त्या श्वसनाला काय म्हणतात? विनॉक्सी श्वसन. परत एकदा सिंपल साध्या भाषेत मी परत एकदा रिपीट करतो. पेशीत ऊर्जा तयार करताना ऑक्सिजन असेल तर म्हणायचं ऑक्सीश्वसन. सिंपल आहे. पेशीत ऑक्सिजन आहे म्हणायचं ऑक्सीश्वसन. पेशीमध्ये ऑक्सिजन नाहीये म्हणायचं विनॉक्सी श्वसन. म्हणजे रनिंग करताना स्टार्टिंगचा काळ कुठलं श्वसन? ऑक्सीश्वसन. आणि रनिंग करताना शेवटचा काळ एकदम शेवटी विनॉक्सी श्वसन. बस एवढं सिंपल आहे बघा हे. बर, मला माहित नाही तुम्हाला समजतंय का नाही. इथं मला तुमचे चेहरे बघायला भेटत नाहीयेत. ऑफलाईनला कसं समोरासमोर चेहरे असतात, चेहऱ्यांच्या एक्सप्रेशन वरनच कळून जातं की याला समजलेलं आहे किंवा नाही समजलेलं. तुम्हाला समजतंय का? हे तर हे मला 100% मेसेज थ्रू किंवा फोन थ्रू कसंही मला तुम्हाला जी पद्धत असेल, टेलिग्राम पण चालू आहे माझं, व्हॉट्सअप पण चालू आहे, किंवा डायरेक्ट टेक्स्ट मेसेज पण चालू आहे, किंवा ऍप्लिकेशन मध्ये पण चॅट बॉक्स आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने मला कळवायचे त्या पद्धतीने कळवा. तुम्हाला समजत असेल तर समजते वगैरे असं टाईप करून पाठवा, किंवा डाऊट्स असतील तर डाऊट्स पण 100% पाठवा. डाऊट पण आपण क्लिअर करूया. ठीक आहे, 2 पॉइंट लक्षात ठेवा इथं. श्वसनाचे टप्पे किती? 3. आणि श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2. बस. आता पुढचा पाठ बघू. आता तेच परत घेतलेले आहे मी इथं. आता मी परत एकदा, मला असं वाटत नाही की परत तेच रिपीट करावं, म्हणून मी इथं रिपीट करत नाही. तुम्हाला लिहिण्यासाठी मी फक्त PDF मध्ये इथं ऍड केलेलं आहे. आता इथला एक पार्ट फक्त मी ऍड करतो. पेशी श्वसन परत एकदा शॉर्ट मध्ये घेतो आणि हा पार्ट थोडासा डिटेलमध्ये घेतो. बाह्य श्वसन म्हणजेच काय? नाकाद्वारे श्वास आत घेणे, सोडणे. रनिंगचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. ग्राउंडवरती उतरलोय, नाकाद्वारे श्वास घेतला, सोडला, याला काय म्हणणार? फक्त बाह्य श्वसन. अंतश्वसन म्हणजेच काय? तो आता ऑक्सिजन जो आहे तो फुफ्फुसात गेला, फुफ्फुसातून रक्तात गेला आणि रक्त त्या पायातल्या पेशीपर्यंत घेऊन जाणार आहे. आता ते रक्त आणि पेशी यांच्यामध्ये जी आदला बदल होणार ना वायूंची, ती आदला बदल म्हणजेच काय? अंतश्वसन. आणि पेशी श्वसन हितला पॉईंट महत्वाचा आहे. पेशी श्वसन म्हणजेच काय? आता तो ऑक्सिजन पेशीच्या आतमध्ये गेला, पायातली जी काय पेशी असेल त्या पेशीच्या आतमध्ये गेला आणि आता तिथं ऊर्जा तयार होणार आहे. त्या क्रियेला काय म्हणायचं? पेशी श्वसन. पेशीमध्ये ऊर्जा तयार करण्याची क्रिया म्हणजेच काय? पेशी श्वसन. आता ही ऊर्जा तयार कशी होती? तर ग्लुकोजचे ज्वलन होऊन तयार होते. ऊर्जा कशी तयार होते?
ग्लुकोज. आता हा ग्लुकोज पार्ट काय असतो हा आपण पचन संस्थेमध्ये पण बघणार आहे आणि पोषणशास्त्रामध्ये पण बघणार आहे. ठीक आहे. आता ही ऊर्जा जी आहे ना ही एटीपीच्या स्वरूपात मिळते. एटीपी, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, हा विचारलेला आहे. एटीपीचा फुल फॉर्म काय? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. आपल्या शरीरात जी ऊर्जा तयार होते त्या ऊर्जेचं नाव काय? तर एटीपी. एटीपीचा फुल फॉर्म काय? ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट. आता ऊर्जा कशी तयार होते बघा. पेशीच्या आतमध्ये ग्लुकोज असतं. ग्लुकोजचं रेणूसूत्र पाठ पाहिजे आपल्याला, पोलीस भरतीला विचारतात. C6H12O6 हे काय आहे? हे C6H12O6 हे काय? तर सी म्हणजेच काय? कार्बनचे 6 अणू म्हणून 6 लिहिलं, हायड्रोजनचे 12 अणू म्हणून 12 लिहिलं आणि ऑक्सिजनचे 6 अणू म्हणून 6 लिहिलं. कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. ठीक आहे. आता O2 म्हणजेच काय? ऑक्सिजन. यांची एकत्रितरित्या क्रिया होते म्हणजेच ऑक्सिजनचं ग्लुकोजचं ज्वलन होतं आणि काय तयार होते? एटीपीच्या स्वरूपात ऊर्जा तयार होते. आणि ऊर्जा ज्यावेळेस तयार होते ना त्यावेळेस कार्बन डायऑक्साईड पण तयार होतो. तोच आपण नाकावाटे परत बाहेर सोडतो आणि पाणी पण तिथं पेशीमध्ये तयार होतं. पाणी म्हणजेच काय? H2O. हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा 1 अणू, पाणी पण तयार होतं. बस. यातला ही क्रिया फक्त लक्षात ठेवा आणि एटीपी, ॲडेनोसाईन ट्रायफॉस्फेट, एटीपी हे लक्षात ठेवा. बस. तुम्हाला कितीही किचकट वाटत असलं ना तरी शेवटपर्यंत लेक्चर बघायचे हा. आणि तुम्हाला असं वाटत जरी असलं ना की अवघड वाटते, काय करायचं, बघायचं का नको बघायला, तरी शेवटपर्यंत पेशन्सने बघा. फक्त ऐकून ऐकून सुद्धा तुम्हाला मार्क पडणार ही माझी गॅरंटी. बघा, आपण प्रत्येक टॉपिक झाल्याच्या नंतर प्रत्येक टॉपिकची टेस्ट घेणार आहे. त्या टेस्टमध्ये तुम्ही स्वतःला पडताळून बघा तुम्हाला येतंय का नाही येतंय. 100% येणार ही माझी खात्री आहे. ठीक आहे. आता पुढचा पाठ बघू. आता घटक जे आहेत, नाकपुड्या, नाकातून श्वास घेणार आतमध्ये, घसा, पचन संस्था, श्वसन संस्था दोन्हीत काम करतो. हे पाहिले सगळं आपण. श्वसन नलिकेची लांबी 10 सेंटीमीटर. सर्वात शेवटचा भाग वायुकोश. सर्वात लहान भाग असतो तो वायुकोश. वायुकोश किती असतात? 300 कोटी एका साईडला, 300 कोटी दुसऱ्या साईडला. टोटल किती झाले? 600 कोटी. हे सगळं पाहिलेलं आहे म्हणून मी डिटेल घेतलं नाही परत. ठीक आहे. वायुकोश आणि केशवाहिन्या यांच्यामध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची देवाणघेवाण होते. म्हणजे फुफ्फुसामध्ये ती वायूंची अदलाबदल होते. बस. आता श्वसनाचे मुख्य किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. टप्पे किती? श्वसनाचे टप्पे किती? उत्तर तुम्हाला स्वतःला द्या मनातल्या मनात. श्वसनाचे टप्पे किती? 3. आणि श्वसनाचे मुख्य प्रकार किती? 2. प्रकार म्हटलं ते किती? 2. टप्पे म्हटलं ते किती? 3. ठीक आहे. आता प्रकार कुठले कुठले सांगितले? ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. रनिंगचं उदाहरण परत डोळ्यासमोर घ्या. रनिंग करत असताना स्टार्टिंगच्या कालावधीत तुमच्या शरीरात ऑक्सिजन आहे, तर म्हणजे त्या पेशीत ऑक्सिजन आहे, म्हणजे त्यावेळेस ऊर्जा तयार करत असताना पेशी ज्यावेळेस ऊर्जा तयार करते त्यावेळेस ऑक्सिजन आहे म्हणून त्याला म्हणणार ऑक्सी श्वसन. आणि रनिंग करताना 1600 मीटर ज्यावेळेस तुम्ही मारता त्यावेळेस 1200-1300 मीटर क्रॉस झाल्याच्या नंतर दम लागतो, क्रॅम्प यायला स्टार्ट होतात, पळता येत नाही, पेटके म्हणतो आपण क्रॅम्पला, त्यावेळेस ते कुठलं श्वसन आहे? विनॉक्सी श्वसन. का विनॉक्सी श्वसन? कारण की त्यावेळेस तुमच्या शरीरातला ऑक्सिजन संपलेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे खूप प्रमाणात. आता मी जी डेफिनेशन सांगितली तीच डेफिनेशन इथं मी परत घेतलेली. ऊर्जा तयार होत असताना पेशीत ऑक्सिजन असते त्यावेळेस काय म्हणणार आपण? ऑक्सी श्वसन. आणि ऊर्जा तयार होत असताना पेशीत ऑक्सिजन नसतो त्यावेळेस म्हणणार आपण विनॉक्सी श्वसन. सिंपल आहे. ज्यावेळेस ऑक्सिजन असतो त्यावेळेस पेशीमध्ये एका ग्लुकोज पासून 38 एटीपी ऊर्जा मिळते. किती ऊर्जा? 38 एटीपी ऊर्जा मिळते. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन संपतो म्हणजे शेवटचा काळ 1300-1400 मीटरचा काळ नंतरचा काळ विनॉक्सी श्वसन सुरू होतं त्यावेळेस एका ग्लुकोज पासून 2च एटीपी ऊर्जा मिळते. 2च. बघा किती फरक पडतोय. 38 एटीपी कुठं आणि 2 एटीपी कुठं, किती ऊर्जा कमी प्रमाणात झाली. म्हणजे दम तर 100% लागणार आहे विनॉक्सी श्वसन मध्ये. आता उदाहरण सांगितलेले, कोणताही व्यायाम करताना सुरुवातीचा वेळ जो आहे तो कुठला आहे? ऑक्सी श्वसन. तुम्ही जिम मधलं एक उदाहरण सांगतो तुम्हाला बेस्ट. स्क्वॉट मारताय समजा 100 किलोचे तुम्ही लावलेले सगळं बारला 100 किलो वेट लावलेले आणि स्क्वॉट मारताय 10,
12 पर्यंत मारले, पहिले 2-3 तर लय भारी जातील, काहीच प्रॉब्लेम नाही. का? कारण की पेशींमध्ये ऑक्सिजन आहे. 4था 5वा पण थोडासा हार्ड जाईल, 6वा हार्ड जाईल. का? थोड्याफार प्रमाणात ऑक्सिजन आहे. आता 8व्या 9व्या 10व्याला काय होणार आहे? ऑक्सिजन कमी झाला म्हणजेच विनॉक्सी श्वसन सुरू झालं, पेशीतली शक्तीच संपणार आहे. का? कारण की 2च एटीपी ऊर्जा तयार होती, ऊर्जा संपली तिथली. इथं 38 एटीपी ऊर्जा आहे, इथं 2 एटीपी ऊर्जा आहे. हे उदाहरण फक्त समजण्यासाठी सांगितलेले, हे विचारणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे. आता मी इथं बॉक्सचा या कलर बदललेला आहे. का बदललाय? कारण की हा एक बॉक्स जो आहे ना, इथून इथपर्यंत कालपर्यंत येणार आहे, ते खूप महत्वाचं आहे. सगळ्या पॉइंट्सवरती प्रश्न विचारलेले आहेत या बॉक्समध्ये. इथं हे जे काय येणार आहे ना आता इथं, या सगळ्या पॉइंट्सवरती प्रश्न विचारलेले आहेत. बघा आता काय काय. व्यायाम करताना शेवटच्या कालावधीत, शेवटी ज्यावेळेस पळतो ना आपण, त्यावेळेस आपल्या पेशी विनॉक्सी श्वसन करतात. कुठलं श्वसन करतात? विनॉक्सी श्वसन करतात. आणि विनॉक्सी श्वसन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस आपल्या पेशी लॅक्टिक ऍसिड तयार करतात. कुठला ऍसिड? लॅक्टिक ऍसिड. लक्षात ठेवा, ज्यावेळेस क्रॅम्प येतो ना त्यावेळेस लॅक्टिक ऍसिड, दह्यामध्ये पण लॅक्टिक ऍसिड असतं, तेच लॅक्टिक ऍसिड आपल्या पेशींमध्ये तयार होतं. ज्यावेळेस आपण क्रॅम्प येतात त्यावेळेस मांड्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये किंवा बटक मसल जो आहे आपला, हिप मसल म्हणतो आपण किंवा बटक मसल, तिथं क्रॅम्प येतात बघा, असं आकसल्यासारखं होतं एकदम. ते म्हणजेच काय? तिथं लॅक्टिक ऍसिड तयार झालेलं असतं. दह्यामध्ये पण लॅक्टिक ऍसिड असतं आणि आपल्या क्रॅम्प ज्यावेळेस येतात त्यावेळेस पण तिथं लॅक्टिक ऍसिड असतं. लॅक्टिक ऍसिड तयार होतात, त्यामुळे क्रॅम्पलाच मराठीत पेटके असं म्हणतात, पेटके येतात. ठीक आहे. लॅक्टिक ऍसिड लक्षात ठेवायचंय, पॉइंट इथं. विनॉक्सी श्वसन ज्यावेळेस सुरू होतं त्यावेळेस. आता पुढे यादी दिलेली आहे मी, तीच सगळ्या उदाहरणांवरती प्रश्न विचारलेले. दुधाचे दही होणे. दुधामध्ये एक जीवाणू असतो, तो जीवाणूचं नाव काय? लॅक्टोबॅसिलस. लॅक्टोबॅसिलस नावाचा एक जीवाणू असतो. हा जीवाणू काय करतो? विनॉक्सी श्वसन करतो. त्या दुधाचं विनॉक्सी श्वसन करतो, आणि म्हणजे तो स्वतः विनॉक्सी श्वसन करतो आणि दुधाचं काय करतो? जो दह्यात रूपांतर करतो. म्हणजे दुधाचे दही होणे ही क्रिया कशी आहे? विनॉक्सी श्वसन आहे. लक्षात ठेवा, दुधाचे दही होणे ही क्रिया कशी आहे? विनॉक्सी श्वसन आहे. ठीक आहे. पुढचा, अल्कोहोल तयार करणे. अल्कोहोल कसं तयार करतात बघा. कुजवण्याची क्रिया असते ना एक प्रकारची, म्हणजे ते डांबून ठेवतात असं, म्हणजे त्याला ऑक्सिजनच भेटत नाही. जे काय द्राक्ष असेल, सीताफळ असेल किंवा कुठले पण जे काय दारू बनतात ना फळांपासून, ते डांबून ठेवतात असं. डांबून ठेवल्यामुळे काय होतं? ऑक्सिजन भेटत नाही. ऑक्सिजन भेटत नाही म्हणजेच कुठलं श्वसन होणार? विनॉक्सी श्वसन होणार. म्हणजेच अल्कोहोल तयार करणे हे कुठलं श्वसन आहे? विनॉक्सी श्वसन आहे. सर्व किण्वन प्रक्रिया, किण्वन म्हणजेच आंबवण्याची प्रक्रिया, म्हणजेच मसाला डोश्याचं पीठ, इडलीचं पीठ किंवा केक बनवताना त्याच्यामध्ये किण्व टाकलं जातात. किण्व नावाचं एक, किण्वला इंग्लिशमध्ये यीस्ट म्हणतात. किराणाच्या दुकानात गेला ना तुम्ही, त्यांना म्हणायचं केक बनवायचंय त्यासाठी ईस्ट द्या. ईस्ट, ते ईस्ट म्हणजेच ते जीवाणूचंच नाव आहे ईस्ट. तो ईस्ट काय करतात? तो केक मध्ये टाकतात, तो विनॉक्सी श्वसन करतो आणि विनॉक्सी श्वसन करून काय करतो? तो स्पॉन्जी बनवतो. केक जो असतो तो स्पॉन्जी बनण्यासाठी तो ईस्ट कारणीभूत असतो. ब्रेड जो आहे तो ब्रेड स्पॉन्जी बनवण्यासाठी तो ईस्ट कारणीभूत असतो. म्हणजे किण्वन प्रक्रिया ज्या आहेत, सगळ्या किण्वन प्रक्रिया या कशा असतात? विनॉक्सी श्वसन असतात. केक बनवणे, ब्रेड बनवणे किंवा ज्याच्यात कुठं ईस्ट टाकणार ना तुम्ही, ते सगळं विनॉक्सी श्वसन आहे. ढोकळ्याचं पीठ तयार करताना काही काही ठिकाणी ताक टाकतात. ताक का टाकतात? कारण की ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस असतो. परत तेच लॅक्टोबॅसिलस तो काय करतो? विनॉक्सी श्वसन करतो आणि ढोकळा स्पॉन्जी बनवतो. ठीक आहे. पुढं इडली डोश्याचे पीठ तयार करणे. आपण काय करतो? इडली तांदूळ काय करतो? पहिलं भिजवून ठेवतो, बंद करून ठेवतो, तिथं पण विनॉक्सी श्वसन झालं. नंतर 12 तासानंतर ते मिक्सर मधनं काढलं की परत तेव्हा पण बंद करून ठेवतो, तेव्हा पण विनॉक्सी श्वसन झालं. म्हणजेच ऑक्सिजन भेटत नाहीये ना त्याला, म्हणजेच कुठलं श्वसन झालं? विनॉक्सी श्वसन झालं. ठीक आहे. ही लिस्ट लक्षात ठेवायची आहे. विनॉक्सी श्वसन कुठे कुठे होतं हे विचारतात, खूप वेळा विचारलेलं आहे. हे सगळेचे सगळे पॉइंट वरती प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे मी याचा बॉक्सचा कलर बदललेला आहे बघा, लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा पार्ट बघू आता. IMP पार्ट्स. श्वसन संस्थे संबंधित रोग. फुफ्फुस. श्वसन संस्था म्हणजेच काय? कुठला अवयव? फुफ्फुस. श्वसन संस्था म्हणजेच कुठला अवयव? फुफ्फुस. फुफ्फुसाला होणारे रोग
किंवा श्वसन संस्थेमध्ये नाक पण येतो, घसा पण येतो, श्वसन नलिका पण येते आणि फुफ्फुस पण येतो. पण त्यातला महत्वाचा अवयव कुठला? फुफ्फुस. म्हणून मी त्याचं कंसात काय लिहिलं? फुफ्फुस. मग सगळ्यात गाजलेला रोग आत्ताच सध्याला झाला तो म्हणजे कोविड-19. हा कुठल्या अवयवाला होणारा रोग आहे? फुफ्फुसाला. कोविडचा विषाणू जो आहे तो कुठे राहतो? फुफ्फुसात राहतो. कोविड-19चा फुल फॉर्म काय? कोरोना. बघा इथं CO म्हणजेच काय? कोरोना. VI म्हणजेच काय? व्हायरस. आणि D म्हणजेच काय? डिझीज. आणि 19 म्हणजेच काय? 2019ला आला म्हणून 2019 मधला 19 घेतला. बरं, हा विषाणूजन्य रोग आहे. कोविड-19 हा कसा होता? विषाणूजन्य रोग होता. हा फुफ्फुसाचा रोग आहे, फुफ्फुसात तो विषाणू राहायचा. ठीक आहे. बर्ड फ्लू. आता बर्ड फ्लू जे आहेत, मला असं आठवते की 2008 किंवा 9ला खूप मोठी साथ आली भारतामध्ये, सगळीकडे आली होती बर्ड फ्लूची. आता बर्ड फ्लू हा विषाणूजन्य रोग आहे आणि तो पण आपल्या फुफ्फुसाला होणारा रोग आहे. आता बर्ड फ्लू मध्ये बर्ड शब्द आहे. बर्ड म्हणजे पक्षी, म्हणजे कुठल्या तरी पक्षामुळे पसरला असणार. तुम्ही बऱ्यापैकी गावातली मुलं असणार आहेत, तुम्हाला माहिती असेल की बर्ड फ्लू म्हणजे कुठल्या पक्षामुळे होतो? तर कोंबड्यांमुळे होतो. कुठल्या? कोंबड्यांमुळे. आता एवढी जर मी डायग्राम टाकली असेल ना इथं, कोंबड्यांचं चित्र जर तुम्ही बघत असाल ना इथं, तुम्ही विसरले नाही पाहिजे इथं की बर्ड फ्लू कुठल्या पक्षामुळे होतो? तर कोंबडी किंवा कोंबडा या पक्षांमुळे होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. यांच्यामध्ये तो विषाणू असतो आणि ज्यावेळेस तो आपल्या शरीरात जातो त्यावेळेस तो फुफ्फुसामध्ये तो विषाणू राहत असतो. ठीक आहे, बर्ड फ्लू झाला. तिसरा स्वाईन फ्लू. आता स्वाईन याचा अर्थ होतो डुक्कर. स्वाईनचा अर्थ काय? डुक्कर. स्वाईन फ्लू जो आहे तो स्वाईन म्हणजे डुकरापासून पसरलेला रोग आहे. तो पण फुफ्फुसाला कारणीभूत आहे. फुफ्फुसाला पण आहे आणि बाकीच्या पण अवयवांना होतो, पण त्याच्यामध्ये फुफ्फुस महत्वाचा आहे. ठीक आहे, पुढं टीबी. टीबी म्हणजेच काय? ट्युबरक्युलोसिस. टीबीचा फुल फॉर्म काय? ट्युबरक्युलोसिस. आता मी इथं थोडासा स्पेस दिलाय बघा, इथं मोकळा स्पेस दिलेला आहे. का दिला? कारण की हे 3 रोग विषाणूजन्य होते. कोविड-19 विषाणूजन्य, बर्ड फ्लू विषाणूजन्य, स्वाईन फ्लू विषाणूजन्य. आता इथनं पुढचे 3 रोग हे कुठे आहेत? कसे आहेत? जीवाणूजन्य आहेत. टीबी जो आहे तो जीवाणूजन्य. म्हणजे टीबी कसा पसरतो? एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पसरतो डायरेक्ट. म्हणजे आता ज्या कोणत्या व्यक्तींना ऑलरेडी टीबी आहे ना, तेच व्यक्ती फक्त टीबी पसरू शकतात. कुठल्या पक्ष्यामुळे, प्राण्यामुळे पसरणार नाही तो टीबी. ठीक आहे, बघा आता इथं मी त्यासाठी पण डायग्राम कशी टाकली. या व्यक्तीला टीबी झालेला आहे समजा. आता हा व्यक्ती बाहेर गेला, तिथं खोकला, शिंकल्यानंतर खोकल्यानंतर त्याच्या जे काय बारीक बारीक ते थुंकीचे जे काय ड्रॉपलेट्स असणार आहेत, बारीक 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 कण असणार आहेत, त्याच्याबरोबर तो जीवाणू पण बाहेर पडणार. विषाणू नाही, जीवाणू. तो जीवाणू याच्या शरीरात जाणार इथं आणि तो त्याच्या फुफ्फुसामध्ये राहणार. त्यावेळेस काय होणार? टीबी. टीबी कोण पसरवते? माणूस स्वतःच पसरवतो. टीबी झाल्याच्या नंतर कंपल्सरी मास्क घालावं लागतं बघा आपल्याला, म्हणजे जे कोण झालं असेल त्यांना, किंवा आपण त्यांच्या संपर्कात येणार असेल तर कंपल्सरी आपण मास्क घालायचा आणि जायचं. रिटर्न आल्याच्या नंतर पण कंप्लीट गरम पाण्याने वगैरे आंघोळ करायची. त्याच वेळेस सगळं म्हणजे नाकाला वगैरे हात लावायचा. म्हणजे प्रिकॉशन झाले फक्त हे त्याचे. टीबी जीवाणूजन्य. घटसर्प, डिप्थेरिया. घटसर्पला इंग्लिशमध्ये म्हणतात डिप्थेरिया. हा पण जीवाणूजन्य रोग. घटसर्प ज्या वेळेस होतो ना, इथला पोर्शन जो आहे ना तो पूर्णपणे सुजून जातो, गाठी वगैरे तयार होतात, श्वास घ्यायला त्रास होतो, अन्न गिळताना पण त्रास होतो. त्यालाच काय म्हणायचं? घटसर्प, डिप्थेरिया. त्याची पण मी एक डायग्राम टाकली होती बघा. घटसर्प, डिप्थेरिया. घशामध्ये मी एकच डायग्राम घेतली, अशा खूप सारे तुम्हाला गुगलवर भेटतील बघा. इथं अशी गाठ तयार होते आपल्या घशाच्या ठिकाणी. मग अन्न गिळताना पण त्रास होतो आणि श्वास घेताना पण त्रास होतो. पुढचा पार्ट घटसर्प झाला. डांग्या खोकला, त्यालाच इंग्लिशमध्ये पर्ट्युसिस म्हणतात. पर्ट्युसिस. आता इथं डांग्या खोकला नावातच आहे, डांग्या खोकला म्हणजे खोकणार आहे तो माणूस, कंटिन्यू खोकत राहतो, त्याला म्हणायचं डांग्या खोकला. हा जीवाणूजन्य रोग आहे. आणि जसा टीबी पसरतो ना, सेम तसाच डांग्या खोकला पण पसरतो. डांग्या खोकल्याचा जीवाणू आपल्या फुफ्फुसात राहतो आणि तो एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे खोकल्याच्या नंतर पसरत असतो. ठीक आहे. निमोनिया. निमोनिया जो आहे ना तो जीवाणूजन्य रोग आहे. जीवाणूजन्य. आता इथं बघा, कोविड-19 कोरोना हा जो रोग ज्यांना झाला त्यांची फायनल स्टेज काय असायची? त्यांना निमोनिया व्हायचा. निमोनिया झाला ना की त्यांना श्वासच घेता येत नव्हता आणि फायनली मृत्यू व्हायचा. फक्त कोरोनामुळे मेला असं झालेलं नाहीये. ज्याला कोरोना झाला
त्याला फायनली निमोनिया झालेलाच आहे आणि त्याच्यानंतर तो मेलेला आहे. लक्षात ठेवा. निमोनिया म्हणजे काय, सिंपल सांगतो. हे आपलं फुफ्फुस आहे समजा, हे आपली फुफ्फुस आहेत. या फुफ्फुसामध्ये हवा येते, म्हणजे ही पोकळी आहे. फुफ्फुस हे जसं कसं आहे पूर्णपणे पोकळ असतं, आतमधनं हवा त्याच्यामध्ये भरली जात असते म्हणून ते पोकळी. पण त्या पोकळीमध्ये एक असं चिकट द्रव यायला स्टार्ट होते. ते पूर्णपणे फुफ्फुस काय होतं, त्या द्रवाने भरून जातं. शेंबूड जसा असतो तसं चिकट द्रव आपल्या फुफ्फुसामध्ये साठत जातो. त्यालाच म्हणतात निमोनिया. काय म्हणतात, निमोनिया. आणि निमोनिया जर झाला ना, आपल्या फुफ्फुसामध्ये पाणी साठलं ना ते, तर श्वास घेता येत नाही. त्यावेळेस अशा कंडिशनमध्ये त्यावेळेस तिथं त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. मी एक डायग्राम पण टाकलेली आहे बघा. हे नॉर्मल फुफ्फुस झालं या ठिकाणी. हे नॉर्मल फुफ्फुस आहे, इकडे काही लिक्विड वगैरे नाहीये. आता इथं जर बघितलं ना तुम्ही, हे लिक्विड साठायला स्टार्ट झाली आणि सर्वात शेवटचे हे वायुकोश असतात ना, इथं वायुकोश, या वायुकोशांमध्ये बघा इथं पाणी साठायला स्टार्ट झालेलं आहे. येल्लो कलरचं ते लिक्विड साठायला स्टार्ट होते. ठीक आहे. तुम्हाला कितीही वाटत असलं ना हे डिटेल होते, तरी हे कंपल्सरी या. डिटेल वाटत जरी असलं तरी डिटेल नाहीये. ही पोलीस भरतीचीच बॅच चालू आहे. एमपीएससीची, PSIची, STIची ही बॅच नाहीये. फक्त पोलीस भरतीची बॅच आहे. PSI, STI किंवा MPSC यांची जर बॅच असेल तर हाच टॉपिक अजून डिटेल शिकवायला लागतो मला त्या ठिकाणी. ही PSI किंवा MPSCची बॅच नाहीये, फक्त पोलीस भरतीची बॅच आहे. हे प्रश्न पोलीस भरतीला विचारलेले आहेत, त्याच बेसवरती मी सगळे नोट्स तयार केलेले आहेत. जुन्या नोट्स मधनं मी बरेच सारे पॉइंट्स काय केलेले म्हणजे कट करून टाकलेले आहेत. का कट केलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारत नाहीत म्हणून कट केलेले आहेत. जेवढे जेवढे पॉइंट घेतलेत ना, तिथं 100% प्रश्न विचारणार तुम्हाला. असेच पॉइंट्स मी इथं घेतलेले आहेत बघा. निमोनिया जीवाणूजन्य रोग. आता बघा 3 रोग मी सांगितले इथं विषाणूजन्य आहेत, आणि TB जीवाणूजन्य, घटसर्प जीवाणूजन्य, डांग्या खोकला जीवाणूजन्य, निमोनिया जीवाणूजन्य. हे 4 जीवाणूजन्य रोग सांगितले. आता इथं परत स्पेस दिलाय मी. आता इथं जीवाणू पण नाही, विषाणू पण नाही, फक्त तुमच्या सवयीमुळे काही ना काहीतरी होणार आहे. अति धूम्रपान जो करतो, कंटिन्यू सिगरेट पितोय, हुक्का पितोय, काही ना काहीतरी करतोय, फुफ्फुसाचा कर्करोग होतो. मी स्टार्टिंगला दाखवलं होतं बघा एक काळी डायग्राम. फुफ्फुस काय झालं, काळं झालं. फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याच्या नंतर तुम्हाला बऱ्यापैकी फुफ्फुस अशा प्रकारे दिसणार आहे. फुफ्फुसात कंटिन्यू जो सिगरेट पितो ना, तो धूर आपल्या हितून असा श्वसन नलिकेद्वारे फुफ्फुसात जात असतो, म्हणून फुफ्फुसाचा कर्करोग होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा पॉइंट. आता अति धूम्रपान केल्याने काय होते, कर्करोग होतो. अस्थमा. आता अस्थमाचा पार्ट बघा इथं. आता हा जर पार्ट बघितला, इथं श्वसन नलिका आहे. ही या श्वसन नलिकेपासून या ज्या नलिका आहेत, श्वसनी आणि श्वसनिका, यांचा पार्ट जो आहे ना, ही जी नलिका असते ना, ती नलिका अजून बारीक होते. अशी ज्यावेळेस ती बारीक होते ना, त्यावेळेस ह्यातनं वायू जाणार आहे का पुढं, वायू जायला पुढं त्रास होतो. म्हणजे आपण इथनं श्वास तर घेतोय, पण इथनं पुढं फुफ्फुसापर्यंत पोहोचतच नाही. त्यावेळेस त्याला म्हणतात अस्थमा. मग ते पंप वगैरे पिक्चर मध्ये बघितलं असेल बघा तुम्ही, छेदी सिंग तो दबंग 2 का दबंग 3 मध्ये त्याच्या आईला मारून टाकतो तो. मग त्याची आई पंप कंटिन्यू, म्हणजे तिच्या आईला अस्थमा दाखवलेला आहे. सलमान खानच्या आईला काय दाखवलेलं आहे, अस्थमा दाखवलेलं आहे. मग ते पंपने श्वास घ्यायला लागतो. मग ते पंप एक काहीतरी लिक्विड रिलीज करतं, जेणेकरून त्या श्वसनलिका त्या अशा ज्या बारक्या झालेल्या असतात त्या ओपन होतात आणि मोठ्या होतात अशा. ठीक आहे. अस्थमाचा पार्ट बघा, ज्या श्वसन नलिकाचा पार्ट जो आहे आपला हा, किंवा श्वसनीचा पार्ट आहे किंवा श्वसनिकाचा पार्ट आहे, तो नॉर्मल मध्ये असा असतो, म्हणजे मोठा आहे. अस्थमा झाला की तो अशा प्रकारे बारीक होतो. अस्थमा ज्यावेळेस होतो त्यावेळेस तो बारीक होतो. अस्थमा हा फुफ्फुसाचा रोग आहे, एवढं लक्षात ठेवायचं आपल्याला. आता एवढं सगळं सांगितलं सर, यातले लक्षात ठेवायचं असतं वय कुठं, नका ठेवू लक्षात, अजिबात नका लक्षात ठेवू. फक्त एवढं लक्षात ठेवा आपल्याला की यांची नावं, आणि हा रोग श्वसन संस्थेला होतो किंवा फुफ्फुसाला होतो, एवढं लक्षात ठेवा. इथली ही नावं आणि हा रोग फुफ्फुसाला होतो, एवढं लक्षात ठेवा. अस्थमा, फुफ्फुसाचा कर्करोग, धूम्रपान हे फुफ्फुसाला होतं, एवढं लक्षात ठेवा. बस, बाकी जे काही एक्सप्लेनेशन सांगितलं ना, हे फक्त तुमचं समजण्यासाठी होतं. बाकी त्याच्यावरती एकही प्रश्न पोलीस भरतीला विचारणार नाहीयेत. ठीक आहे. आता शेवटची स्लाइड बहुतेक आपली पुढचे. हा,
फुफ्फुसाचे मुख्य कार्य कुठले? हृदयाचे परत आपण पहिल्यापासून यात हृदय बघितलं आपण. हृदयाचं मुख्य कार्य काय आहे? शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे हे हृदयाचं कार्य. कुणाचं कार्य? हृदयाचं. शुद्ध रक्ताचा पुरवठा करणे हे हृदयाचं कार्य. आणि रक्त शुद्ध करणे हे कुणाचं कार्य आहे? फुफ्फुसाचं कार्य. या दोन्ही फुफ्फुसांचं कार्य काय? रक्त शुद्ध करणे. शुद्ध म्हणजेच काय? ऑक्सिजन युक्त करणे. ऑक्सिजन युक्त करणे. ठीक आहे. दुसरा पाठ बघा. फुफ्फुसावरती दुपदरी आवरण असते त्याला काय म्हणतात? फुफ्फुसावरण. शब्द सोपा आहे. फुफ्फुसावरती आवरण आहे ना, म्हणून फुफ्फुस शब्द घेतलाय. आणि काय असतं? आवरण असतं ना, म्हणून आवरण शब्द घेतलाय. फुफ्फुस आवरण, फुफ्फुस आवरण. बस सिंपल आहे. विचारण्याची शक्यता कमी आहे. मला नाही वाटत विचारतील, कारण की विचारल्यानंतर सगळ्यांचं बरोबरच येईल ना उत्तर. हे हृदयाच्या वरती पण एक आवरण असतं, त्याला परिहृदय पटल म्हणतात. हा प्रश्न 2-3 वेळा विचारलेला आहे. हृदयावरती एक आवरण असतं, त्याला काय म्हणतात? परिहृदय पटल. हृदयावरच्या आवरणाला काय म्हणतात? परिहृदय पटल. ठीक आहे. आता पुढचा. प्रौढ व्यक्ती एका मिनिटाला किती वेळा श्वासोच्छवास करतो? तर 15 ते 20 वेळा श्वासोच्छवास करतो एका मिनिटात. 60 सेकंदाला. तुम्ही नॉर्मल मध्ये बघा, चेक करा. आता तुम्ही म्हणताल कराल कपालभाती आणि म्हणताल मी 60 सेकंदाला 60 केले सर. तुम्ही काय पण सांगताय 15-20. तुम्ही ते आपण बळबळ करून नाही म्हणते मी. तुमचं ज्यावेळेस लक्ष नसतं ना, श्वासाकडे लक्ष नाहीये, नॉर्मल तुम्ही बसलेले आहात, त्यावेळेस एका मिनिटात 15 ते 20 वेळा ती कपालभाती. मलाच हसायला यायला आता. तुम्ही खरंच करताल तसं काहीतरी. कपालभाती करताल आणि म्हणताल 60 सेकंदामध्ये 15-20 नाही 70-80 वेळा होऊ शकतं. होऊ शकतं. नॉर्मल मध्ये आपण 15 ते 20 वेळा करत असतो. ठीक आहे. तर लहान मुले जे आहेत त्यांचा श्वासोच्छवासाचा दर जास्त असतो, त्यामुळे ते 40 वेळा करतात एका मिनिटात. 40 वेळा. हा प्रश्न 2016 किंवा 17च्या PSIच्या प्रीला विचारलाय. मी तर घेतलाय, तुम्हाला नाही विचारला अजून, विचारू शकतात. पोलीस भरतीला कंबाईनचे, MPSCचे वन लाईनर प्रश्न रिपीट करतात. आणि मला जे प्रश्न वाटतात ना की ते रिपीट होऊ शकतात, ते प्रश्न मी इथं टाकत असतो अशा नोट्समध्ये. हा प्रश्न 2016 का 17च्या PSIच्या प्रीला विचारलाय. 24 तासात मानव सरासरी किती हवा आत घेतो? तर 10 ते 20 किलो हवा आत घेतो. ऍक्च्युली हवेचं एकक जे असतं ना, ते लिटर असतं. लिटर. हवा ही लिटर मध्ये मोजतात. पण MPSCने जे उत्तर दिलं त्या उत्तरामध्ये KG असं लिहिलं होतं. त्यामुळे रिपीट जर केलं ना तर तुम्हाला तिथं पण उत्तर KG मध्ये सापडणार. ठीक आहे. हा प्रश्न पुढचा पॉइंट जो आहे, 31 डिसेंबर जर तुम्ही बाहेर पडला असाल, 4 व्हीलर अडवणार रात्री 11, 12, 1, 2 वाजता पोलीस अडवतात आणि म्हणतात चला उतरा खाली. मशीन आपल्याला काय करतात, एक नळी देतात, ती तोंडात घ्यायला सांगतात आणि फूक मारायला सांगतात जोरात. तुम्ही किती दारू पिली हे चेक करायचं असतं त्यांना. ती जी मशीन आहे त्या मशीनला म्हणतात ब्रेथ अनालायझर. काय म्हणतात? ब्रेथ अनालायझर. आता तुमच्यापैकी जर कोण चालकला फॉर्म भरणार असेल ना, 2023च्या कमीत कमी 25 प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा 20 प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न तुम्हाला दिसेल. चालकच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणतोय मी, असं सरळ सरळ नाही. चालकच्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न तुम्हाला 100% सापडणार. कमीत कमी 15-20 वेळा 100% असेल. बघा, मी खूप वेळा वाचलेले आहे, मी लिहिलेलं नाहीये फक्त की किती वेळा आलेले आहे. या उपकरणाद्वारे पोलीस उच्छवासातून, आपण बाहेर श्वास सोडतो ना त्याला म्हणतात उच्छवास, उच्छवासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करतात. बस हे त्यांनी प्रश्न विचारले. कोणत्या उपकरणाद्वारे पोलीस उच्छवासातून बाहेर पडणाऱ्या अल्कोहोलचे मापन करतात? उत्तर काय? ब्रेथ अनालायझर. ब्रेथ म्हणजेच काय? श्वास. अनालायझर म्हणजेच काय? विश्लेषण करणे, म्हणजेच श्वासाचं विश्लेषण करणे. हे मराठी फोड सांगितली मी फक्त तुम्हाला. हा प्रश्न चालकसाठी खूप महत्वाचा आहे. तुमच्यापैकी जर कोण चालकला फॉर्म भरणार असेल तर हा प्रश्न इथंच पाठ झाला पाहिजे. पोलीस जे दारू, मी चला डायग्रामच दाखवतो तुम्हाला एक. बघा, इथं अशा प्रकारची एक मशीन असती. ती मशीन, त्याला एक नळी असती, ती तोंडात घेतल्याच्या नंतर फूक मारायला लावतात आणि तिथं त्या मशीनवरती काहीतरी एकक भेटतं. आता ते एकक जर बघितलं ना, mg पर लिटर, किती काय एकक सांगितलेले? mg पर लिटर. आता मी सर्च केलं गुगलवरती सर्च, महाराष्ट्रासाठी हे एकक जे आहे ना, हे जे एकक आहे ते 0.3 mg पर लिटर हे आहे. महाराष्ट्रासाठी म्हणतोय
महाराष्ट्रात एवढं चालतं. 0.3 किंवा त्याच्यापेक्षा खाली असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात दारू पिली असं त्याचा अर्थ होतो. दारू हा जरा शब्द जरा वादग्रस्त होऊ शकतो. अल्कोहोल पिलं असं म्हणू शकतो बघा. 0.3 mg किंवा त्याच्यापेक्षा कमी जर अल्कोहोल पिला असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पिले असं त्याचा अर्थ होतो कायद्यानुसार. पण हा आकडा जर 0.3 पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला फाईन बसणार, 100% पावती बसणार. आणि तुम्हाला जर हा आकडाच माहिती नसेल तर पावती तर तुम्हाला 100% बसणार आहे. आकडाच माहित नाही, चेक केलं 0.1च भरला, 0.1च आकडा भरला, पोलीस दाखवणार बघा 0.1 भरलेला आहे, तुम्हाला पावती बसणार. तुम्हाला माहितीच नाही नॉर्मलला किती असतं, 100% पावती बसणारच आहे. ठीक आहे, महाराष्ट्रासाठी हा आकडा 0.3 आहे. हे विचारणार नाहीये, हे फक्त माहितीसाठी सांगितलेलं आहे. हे काय लक्षात ठेवायची गरज नाहीये. ठीक आहे, ब्रेथ अनालायझर एवढा पाठ लक्षात ठेवा. अल्कोहोल मापन करण्यासाठी काय वापरतात? ब्रेथ अनालायझर. ठीक आहे, श्वसनाचे विकार कशामुळे होतात? वायू प्रदूषणामुळे होणार ना. श्वसन म्हणजे फुफ्फुस. फुफ्फुस काय कार्य करतं? वायू आतमध्ये घेऊन रक्त शुद्ध करण्याचं काम करतं ना. म्हणजे वायूच्या संदर्भातच श्वसनाचे विकार होणार आहेत. ज्यावेळेस आपण रोग बघणार ना, रोग लक्षणे आणि उपचार, त्या टॉपिकमध्ये श्वसनाचे जेवढे विकार आहेत ना ते वायूद्वारेच पसरले जातात. बऱ्यापैकी सगळे वायूद्वारेच कोरोना बघा, कोरोना हवेतून पसरलेला आहे. तुमच्या मुखातून नाकातून ज्यावेळेस तो बाहेर पडला, हवेतून जात 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 तो काय झाला, समोरच्या व्यक्तीत गेला आणि त्याला पण कोरोना झाला. म्हणजे हवेद्वारेच पसरणार आहेत. ठीक आहे, हवेद्वारे पण पसरतात. आणि हा पण प्रश्न विचारलाय, सिलिका आणि ऍस्बेस्टोस. सिलिका म्हणजेच वाळू जी असते ना ती सिलिका. काच जी असते ना, काच, ती सिलिका पासून तयार होते. काच. आता ते काचेच्या म्हणजे काच जिथं बनवतात त्या कारखान्यात काम करणारी लोक किंवा वाळू जी आहे, वाळूची जी काय धूळ असते ती धूळ, बारीक बारीक धूळ नाकात जाते, त्याच्यामुळे पण श्वसनाचे विकार होतात. आणि ऍस्बेस्टोस म्हणजेच धागा आहे हा एक प्रकारचा. म्हणजे कापड गिरण्यांमध्ये जी लोक काम करतात ना त्यांना ऍस्बेस्टोस हा रोग होतो. म्हणजे त्या रोगाचं पण नाव ऍस्बेस्टोसच म्हणतात, किंवा ऍस्बेस्टोस नावाचा एक तो धागा आहे, तो धागा नाकात गेल्याच्या नंतर तो रोग होतो. सिलिका आणि ऍस्बेस्टोस हा प्रश्न पोलीस भरतीला विचारलेला आहे. नाव किती पण अवघड वाटू देत तुम्हाला, हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे. सिलिका, ऍस्बेस्टोस यांच्यामुळे पण श्वसनाचे विकार होतात. ठीक आहे, ढोकळ्याचे पीठ तयार करताना त्याच्यामध्ये ताक टाकतात. का टाकतात? कारण की ताकामध्ये लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू असतो. ताक म्हणजेच दही ना, दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असतो, ताकात लॅक्टोबॅसिलस असतो, म्हणजेच दह्यात पण असणार ना. मग लॅक्टोबॅसिलस हा जीवाणू काय करतो? ढोकळा स्पंजी बनवण्याचं काम करतो. म्हणजे विनॉक्सी शोषण करतो तो आणि ढोकळा स्पंजी बनवण्याचं कार्य करतो. ठीक आहे, आता याला मी 10वा आकडा असं नाही दिलेलं. का नाही दिला? कारण की हा ऍक्च्युली रक्ताभिसरण संस्था टॉपिक मध्ये होता. हा पॉइंट तो माझ्याकडून राहून गेलेला आहे, त्यामुळे मी तो इथे ऍड केला. एन गोपीनाथ नावाचे डॉक्टर होते. त्यांनी 1962 साली, 1962 साल पाहिजे असेल तर लिहून घ्या, साल पण विसरायला लागलेत पोलीस भरतीला असलं. एन गोपीनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतात वेल्लोर हे प्रश्न विचारला, कोणत्या शहरात पहिली ओपन हार्ट सर्जरी केली? ओपन हार्ट सर्जरी पहिल्यांदा ते म्हणजे काय ते सांगतो. ओपन हार्ट सर्जरी, समजा हृदयाला काहीतरी विकार झाला, आत्ता ओपन हार्ट सर्जरी करत नाहीत. आत्ता काय करतात? आपल्या मांडीच्या इथं, म्हणजे जांग म्हणतो ना आपण, जांगेत एक रक्तवाहिनी असते अशी एवढी एवढी जाड, तिथं ती कापतात आणि तिथनं एक वायर सोडतात आणि ती वायर आपल्या हृदयापर्यंत येते आणि ती त्या वायरद्वारेच काय करतात? शस्त्रक्रिया करतात. म्हणजे ही ओपन हार्ट सर्जरी नाहीये आत्ताची. पण भारतात एन गोपीनाथ नावाचे हे जे काही महान डॉक्टर आहेत त्यांनी हे डायरेक्ट घेतलं, हे म्हणजे छातीच फाडली डायरेक्ट घेतलं अशी. आणि हे जे काही हृदय आहे या हृदयाचं डायरेक्ट जे ऑपरेशन करून परत छाती शिवून टाकली, याला म्हणायचं ओपन हार्ट सर्जरी. ही पहिली कुणी केली? तर एन गोपीनाथ यांनी केली. कुठे केली? वेल्लोर या ठिकाणी केली. वेल्लोरचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, वेल्लोर लक्षात ठेवायचं. वेल्लोर कुठं? तमिळनाडूमध्ये वेल्लोर मोडतं. आणि कधी केली? 1962. हे माहितीसाठी सांगितलं फक्त, 1962 काही विचारलेलं नाही. आणि सेम अशाच प्रकारचा एक पार्ट कुठं बघितला आपण? हार्ट ट्रान्सप्लांट म्हणजे हृदय प्रत्यारोपण. हृदय प्रत्यारोपण म्हणजेच काय? समजा एका व्यक्तीचं
म्हणजे माझंच उदाहरण घेतो, तुमचं परत घेतलं तर बोंबालताल, मेसेज करताल, फोन करताल की आमचं का हृदय बंद पाडतंय. माझं जर हृदय बंद पाडलं तर, आणि दुसरा एखादा व्यक्ती जस्ट त्याचा मृत्यू झालेला आहे, त्याचं हृदय काढणार आणि मला बसवणार, याला काय म्हणायचं? हार्ट ट्रान्सप्लांट. इंग्लिश शब्द झाला हा हार्ट ट्रान्सप्लांट. आणि त्याला मराठीत काय म्हणतो? हृदय प्रत्यारोपण. पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केलं? ख्रिश्चन बर्नार्ड यांनी साऊथ आफ्रिकेमध्ये केलं. आणि भारतात पहिलं हृदय प्रत्यारोपण कोणी केलं? वेणुगोपाल यांनी दिल्लीमध्ये एम्स हॉस्पिटलमध्ये केलं. ठीक आहे. आणि हिथला पार्ट काय आहे? डायरेक्ट इथं छाती फाडली, ओपन हार्ट सर्जरी केली. हे कोणी केले पहिलं भारतात? तर एन गोपीनाथ यांनी केलं. कुठे केलं? वेल्लोर या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. हे बऱ्यापैकी सगळे प्रश्न विचारले. जिथं आपण IMP असं लिहितो ना बघा, ते प्रश्न विचारलेले असतात. लक्षात ठेवा, जिथं IMP असं पॉइंट लिहिलेला असतो ते एक त्यातले मॅक्झिमम सगळेच प्रश्न, सगळेच पॉइंट्स वरती प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे. आता प्राण्यांमधील श्वसन पद्धती पहिल्यांदा एक्सप्लेन करतो आणि काय येऊ शकतं ते सांगतो. त्वक श्वसन म्हणजे वायूंची अदलाबदल त्वचेद्वारे होते. मग कोण कोण करतं? बेडूक, आळ्या, गांडूळ. त्वचेद्वारेच, त्यांना काय नाक नसतं, ते काय करतात? डायरेक्ट त्वचेतूनच डायरेक्ट वायूंची अदलाबदल करतात. म्हणजे ही त्वचा आहे, या त्वचेतूनच डायरेक्ट वायूंची अदलाबदल. ऑक्सिजन घेतला वायूतून बाहेरून आणि कार्बन डायऑक्साईड डायरेक्ट बाहेर टाकला त्वचेतून. क्लोम श्वसन, क्लोम म्हणजेच काय? वायूंची अदलाबदल कल्ल्यांद्वारे होणार. मग कोण करतं? मासे, जलचर, कीटक. फुफ्फुस श्वसन, फुफ्फुस म्हणजेच काय? वायूंची अदलाबदल फुफ्फुसात होते. फुफ्फुसाद्वारे होते. मग कोण करतं? माणूस, सगळे सस्तन प्राणी. सस्तन प्राण्यात कोण त्याला? वाघ, सिंह, हत्ती, गेंडा, हे सगळे सस्तन प्राणी झाले. किंवा आपण कुत्रा बघतो, मांजर बघतो, हे सगळे काय झाले? सस्तन प्राणी झाले. पक्षी फुफ्फुसाद्वारे वायूंची अदलाबदल करतात. बेडूक परत आला रे इथं. बेडूक इथं पण आला, बेडूक, आणि इथं पण आला. पुढे बघू आपण लगेच काय. श्वसन नलिका श्वसन म्हणजेच वायूंची अदलाबदल डायरेक्ट श्वसन नलिकेतूनच होते. त्यांच्या पुढं म्हणजे इथून असं श्वसन नलिका आहे इथपर्यंत, फुफ्फुस वगैरे काय नाहीये त्यांना. डायरेक्ट वायूंची अदलाबदल श्वसन नलिकेद्वारे. मग कोण? कीटक करतात. पदकृमी, कोळी. आता यातला एक पॉइंट लक्षात ठेवा, बाकी काहीच लक्षात ठेवू नका. बस हा एक्सप्लेनेशनचा पार्ट होता फक्त. यातलं काहीच लक्षात नका ठेवू. काय लक्षात ठेवायचे? बेडूक 2 ठिकाणी आला ना, तेवढंच लक्षात ठेवा. आता बेडूक ज्यावेळेस जमिनीवर असतो, त्यावेळेस तो नाकाद्वारे श्वास घेतो आणि फुफ्फुसात वायूची अदलाबदल होते, म्हणजेच फुफ्फुस. बेडूक ज्यावेळेस फुफ्फुसाद्वारे वायूंची अदलाबदल करतो त्यावेळेस तो जमिनीवर असतो. कुठं असतो? जमिनीवर असतो. आणि बेडूक पाण्यात पण जातो. बेडूक हा उभयचर प्राणी आहे. आपण पॉइंट बघितलेला आहे बघा. बेडूक हा कसा आहे? उभयचर. उभयचर म्हणजे पाण्यात पण राहतो, जमिनीवर पण राहतो. बेडूक ज्यावेळेस पाण्यात जातो त्यावेळेस पाण्यात गेल्याच्या नंतर तो त्वक श्वसन करतो. त्यावेळेस तो नाकाद्वारे नाही श्वसन करू शकत. मग कसं करणार? तो त्वक श्वसन करणार. त्वक म्हणजे त्वचेद्वारे वायूंची अदलाबदल करणार. बस बेडूकचा पार्ट फक्त लक्षात ठेवा. बेडूक ज्यावेळेस जमिनीवर त्यावेळेस फुफ्फुस श्वसन, बेडूक ज्यावेळेस पाण्यात त्यावेळेस त्वक श्वसन. बस हे बेडूकचा एकच पॉइंट फक्त लक्षात ठेवा, बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. बरं, व्हिडिओ खूपच मोठा होत चाललाय, 54-55 मिनिटाचा होत चाललेला आहे. फक्त हा शेवटचा एक तक्ता राहिलेला आहे, हा फक्त बघा. म्हणजे त्याच्यानंतर आपण हा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. आता वायू जर बघितले श्वासाद्वारे, आता मी इथं श्वास घेतला, तुम्ही श्वास घेतला समजा, त्या श्वासातून 78% तुम्ही नायट्रोजन आतमध्ये घेतलेलं आहे. किती टक्के? 78%. कार्बन डायऑक्साईड CO2 0.03% आतमध्ये घेतलेला आहे. आणि ऑक्सिजन जो आहे तो 21% आतमध्ये घेतलेला आहे. आपल्या शरीराला कुठल्या वायूची गरज आहे? इतक्या वेळ तुम्ही लेक्चर ऐकताय तर तुम्हाला कळलं असेल की फक्त ऑक्सिजनची गरज आहे. नायट्रोजनचा उल्लेख कुठं केला का मी की गरज आहे म्हणून? कार्बन डायऑक्साईडचा केला का? नाही केला. म्हणजे याची पण गरज नाहीये, याची पण गरज नाहीये. मग शरीर फक्त ऑक्सिजनचा वापर करणार आहे. आता श्वास सोडला तुम्ही, श्वास सोडला. आता श्वास सोडताना हा 78% आहे तसं सोडून दिला, बाहेर सोडून दिला. कार्बन डायऑक्साईड 0.03% घेतला, तो आहे तसा बाहेर तो सोडलेलाच आहे, पण शरीरात पण तयार झालाय ना. शरीरामध्ये आपल्या कार्बन डायऑक्साईड तयार होतो, तो पण बाहेर टाकायचा आहे.
म्हणून कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बाहेर टाकताना वाढलेले 4% कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. ऑक्सिजन 21% घेतला, त्यातला 16 ते 18% जो आहे ना तो परत बाहेर जातो. म्हणजे जवळपास 4-5%, 6% काय केला आपल्या शरीराने वापरला. बस. आता याच्यात काय लक्षात ठेवायचे ते सांगतो फक्त. हे जे आहे ना हा तक्ता फक्त लक्षात ठेवायचा आहे. इकडचं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. हे लक्षात ठेवा फक्त. का लक्षात ठेवा? कारण की वातावरणामध्ये पण वायूंचं प्रमाण हेच असतं. वातावरणात जो वायू आहे तोच आपण नाकावाटे आत घेतो. वातावरणामध्ये नायट्रोजन 78% आहे आणि तोच 78% आपण आत घेतो. वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड 0.03% आहे आणि तोच 0.03% आपण आत घेतो. आणि वातावरणामध्ये ऑक्सिजन 21% आहे आणि तोच 21% का ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो. बस. हे 3 आकडे लक्षात ठेवायचे आहेत. यातले 3 मधला पण पोलीस भरतीला हे 2 खूप वेळा विचारून झालेले आहेत. वातावरणामध्ये सर्वाधिक वायू कुठला? नायट्रोजन. किती टक्के? 78. कुठला जास्त आहे? 78. कुठला आहे? नायट्रोजन. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती आहे? 0.03%. लक्षात ठेवायचंय 0.03%. बघा तुम्हाला फसवण्यासाठी 0.3% असं देतील किंवा 3% असं देतील किंवा 0.0003% असं देतील. काहीच नाही. एकच लक्षात ठेवायचं 0.03% काय आहे? कार्बन डायऑक्साईड आहे. हे 2 पॉइंट तुम्हाला विचारलेले आहेत. लक्षात ठेवायचं. बरं ठीक आहे. श्वसन संस्था हा टॉपिक आपला या ठिकाणी संपूर्णपणे व्यवस्थितरित्या शिकवून झालेला आहे. तुम्हाला समजला का हे मला कमेंटमध्ये तिथं सांगा. म्हणजे ऍपच्या चॅट बॉक्समध्ये सांगा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा टेलिग्रामला मेसेज करा. 100% मला कळवा की तुम्हाला टॉपिक समजलेला आहे का नाही. आणि जर काही डाऊट्स असतील तर डाऊट्स पण माझ्यापर्यंत कळवा. त्या डाऊट्सचं पण आपण तिथं तुमचं निराकरण करूया. ठीक आहे. या ठिकाणी श्वसन संस्था हा टॉपिक आपला संपलाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच टॉपिकची रिव्हिजन घेऊयात. त्याच्यानंतर आपण त्याची टेस्ट बघूयात आणि टेस्टचं एक्सप्लेनेशन व्हिडिओ बघूयात. ठीक आहे. या ठिकाणी आपण थांबू.